नमस्कार. आज आपण आणखी एका दत्त मंदिराची माहिती घेणार आहोत. हे मंदिर कल्याण शहराजवळील अटाळी या गावातील घनदाट वनात वसलेले एक निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे. जेथे श्री दत्त देवस्थान किंवा मठ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने भाविक दर्शनासाठी व ध्यान साधनेसाठी येथे येतात. हे मंदिर 50 वर्ष पुरातन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 2022 साली करण्यात आला. या मंदिरात परिसरातील हिरवळ आणि डोंगर आणि मंदिरातील शेंदूर लावलेले कापरी देव म्हणजे दगडी देव ठेवलेले आहेत, जेथे भाविकांसाठी पूजेचे केंद्र आहे. या अटाळी गावाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर या गावाला भौगोलिकदृष्ट्या तसेच धार्मिकदृष्ट्या या गावाला महत्त्व आहे. या गावाच्या पूर्वेकडे काळू नदी आणि भास्या नदीचे संगम आहे. तसेच पश्चिमेकडे काळू नदी व उल्हास नदी या 2 नद्यांचा संगम आहे. या परिसरात दत्तगुरूंसोबतच स्वामींचे दर्शन आपल्याला होते. तसेच सप्तशृंगी माता, गोरक्षनाथ, दुर्गामाता तसेच औदुंबराच्या खाली असलेले दत्तगुरू गणपती आणि शनी महाराज येथे विराजमान आहेत. त्यांच्यासमोरही नतमस्तक व्हावे. तसेच त्यापुढे देवादिदेव महादेवांचे मंदिर आहे आणि त्या मंदिरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. आणि हे महादेवाचे मंदिर हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे. इथेही नतमस्तक होऊन ध्यानसाधना. या परिसरात आणखी काही मंदिरं आहेत. इथे पुढे स्वामींचं मंदिर आहे. त्यानंतर दत्तगुरूंचं स्थान आहे बाजूला आणि शनी महाराजांचं सुद्धा स्थान आहे. हे जे औदुंबरचं वृक्ष दिसतोय, या झाडाला जर आपण मनात एखादी इच्छा ठेवून प्रदक्षिणा घातली तर आपली इच्छा पूर्ण होते असे इथे येणारे भाविक सांगतात. तसेच आम्ही गुरुजींना भेटूनही त्यांनी तेच आम्हाला सांगितलं. तसेच इथे शनी महाराजांसुद्धा विराजमान झालेले आहेत. या शनी महाराजांजवळ आपण नतमस्तक होऊन पुढे जातो. त्यानंतर पुढे देवादिदेव महादेवांचं मंदिर आहे. हे महादेवांचं मंदिर नर्मदेश्वर शिवलिंगापासून बनवलेलं आहे. तसेच या मंदिरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. इथे नतमस्तक होऊन इथेही ध्यानसाधना करावी, कारण ध्यान साधनेसाठी हा परिसर योग्य आहे. तसेच या मंदिराच्या आवाराच्या बाजूला या परिसरात वडाची, औदुंबराची आणि पिंपळाची झाडं आहेत. इथे हा मंदिराच्या समोर त्या गावचा बोरशा देव म्हणून आहे. इथे तुम्ही कोणत्याही वेळेला आलात तरी इथे शांत थंड वातावरण पाहायला मिळेल. आणखी एक सांगायचं म्हणजे इथे दर पौर्णिमेला महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला अन्नदान केले जाते आणि हे जवळजवळ 600 ते 1000 लोक इथे अन्नदानाचा आस्वाद घेतात. कधी येत आहे या मंदिराला भेट द्यायला? कल्याण स्टेशनवरून तुम्हाला यायचे असेल तर प्रायव्हेट ऑटो करून तुम्ही येऊ शकता. प्रायव्हेट ऑटो तुम्हाला 150 रुपये घेऊ शकते. त्या ऑटोमध्ये तुम्ही 3 ते 4 पॅसेंजर येऊ शकता. किंवा कल्याण स्टेशनवरून खडकपाडा ऑटो चालू असतात. 25 रुपये सीट आहे. तर खडकपाड्यावरून पुन्हा तुम्हाला प्रायव्हेट ऑटो करून इथे यायला लागेल. किंवा पुढे जाऊन आंबिवलीवरून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. थँक्यू.